त्याच श्रीधर जाधव दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सूरज परब हो अलॉंग कार्पेट दुहेरीचा हा फटका संख्येवर परिवर्तन म्हणावं लागेल. 2 धाबा पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संख्या होते ती 2 पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्यावर देखील कन्वर्ट केलेला एकेरी धावण्याची धावसंख्या स्थिरावली 3 धाबा पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये संजय वराडकर वैयक्तिक पहिलं षटक त्या ठिकाणी हातावतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सुधीर सिबन अडबन संघ आज मात्र बंटी चव्हाणची थोडीशी कमी आहे. टॅपमध्ये घोषित क्षेत्रात चेंडू विसरतोय. एकेरी धावण्याची धावसंख्या पोहोचते ती 4 पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त 3 चेंडू 4 धाबा. यावेळेला लेफ्ट दिले चेंडूवर अवंतर चेंडू येतोय. अवंतर धावण्याची धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन 3 चेंडू 5 अशी धावसंख्या. स्टेप आउट होतोय श्रीधर जाधव. आपण पाहतोय मैदानावर ऑलराऊंडर खेळाडू आहे. 4 चेंडू 6 धावा होत आहेत. आपण पाहतोय मैदानावर महत्वाचा सामना आहे. सुधीर सेबन अडबन वर्सेस स्पोर्ट्स पिंगुळी युवा खेळाडूंचा बनणार असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी संघ तर विपक्ष असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच अगदी अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या पटलावर ज्यांची नावं आदरणं घेतल्या जातात अशा पद्धतीचे खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेच्या निमित्तानं साकारला जातो. असा कवटकर सिद्धेश साड केदार साळगावकर त्यानंतर आपण पाहतोय संजय वराडकर विनय हिंगळेकर त्यानंतर राजू लुडबे. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात सूरज साथीला असेल श्रीधर आणि आज त्यांचा खेळ आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहे. लकी सेवन मित्रमंडळाची स्पर्धा अतिशय सुंदर स्कोरिंगचं काम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं असेच विघ्नेश दापोलकर यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मात्र लेग ब्रेक विठ्ठल कपटकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक स्टार खेळाडू मालपणचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर सेवन अडवण संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीधर यावेळेला स्टेप आउट होतोय. फसवलंय निश्चित स्वरूपाने श्रीधर निश्चितच बाद झालाय. कारण आपण पाहिलं तर थोडासा चेंडूला फ्लाईट दिली होती. चेंडूच्या पाहिलं तर विठ्ठल कवटकर याची सरशी ही मैदानावर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहन परब मॅन फ्रॉम पिंगोळी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलकेच चेंडू निघतोय. स्वतःचं खातं त्या ठिकाणी खोलतोय. एकेरी धावण्याची धावसंख्या 11 धाबांवर 4 चेंडू समाप्त 11 धाबा. स्टेप आउट होतोय. पुन्हा एकदा थोडासा क्रॉस लाईनने केलेला फटका पंचांचा निर्णय 1 धाव. एकेरी धावण्याची धावसंख्या बदलली धावसंख्या पोहोचते ती 12 धाबा. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 12 अशी धावसंख्या. हो पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. आपण पाहतोय मैदानावर सुंदर क्षेत्ररक्षण टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश साड अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर सुधीर सेवन अडबन संघाची ताकद संघामध्ये सामना होईल. विनंती असेल जय भवानी कुडा आणि मित्रप्रेम तेंडुली दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. ओके सॉरी नाणेफेकीचा कौल जय भवानी कुडा संघ त्या ठिकाणी जिंकलाय. राजू लुडबे आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आहे. अपील आहे. फुलटॉस चेंडू यावेळेला आपण पाहतोय रनआउटची संधी आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर इंटरेस्टेड नव्हता सूरज परब ही धाव घेण्यात. पहिलं असतं तर येऊ शकली असती धाव कारण विनय हिंदेकरचा थोडासा वाईट थ्रो होता. आपण पाहिलं मैदानावर तर आणि आपण पाहतोय मैदानावर राजू लुडबे पुन्हा एकदा गोलंदाजी यांकडून सिद्धेश येतोय. फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अजून एक निर्धाव चेंडू. हो यावेळेला फुलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यॉर्कर लाईन 1 धाव. एकेरी धावण्याची 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेला मात्र मोठा फटका देण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केलंय. खराब चेंडू आपण पाहतोय मैदानावर. 9+1 एकूण 2 धावा मिळतील. 2 धाब्याची धावसंख्या पोहोचली आता 16 धावांवर. थोडासा स्कोरबोर्ड वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय राजू लुडबे याच्या माध्यमातून. चेंडू फुलटॉस पुन्हा एकदा
एकच धाव एकेरी धावण्याची धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होतंय. आपण पहिल्या मैदानावर तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये जोडले जात आहेत स्कोर कार्डवर 17 धावा. विजेचं लक्ष असेल 18. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री गणेश गोडे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्मान्य श्री गणेशजी गोडे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. वेदांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, मॅन फ्रॉम पिंगुळी. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, निश्चितच चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणार हा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धीविनायक स्पोर्ट्स पिंगुळीचं मैदान ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजीने गाजवलं, लकी सेबलचं मैदान ज्याने गाजवलं, असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वेदांत पाटील. या 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या 4. समोरच्या बाजूने आपण पाहिलं मैदानावर तरी देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. आपण पाहतोय विठ्ठल कवचकर यावेळेला फसवलंय, थोडासा बॅकअप लाईनचा वापर केला तर सुंदर यष्टिरक्षण म्हणावं लागेल. तो सिद्धेश सावंतच्या माध्यमातून आहे. बॉलिंग क्रिएशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. 18 चेंडू 18 धाबा. तर देखील आपण पाहतोय 4 चेंडू समाप्त झाले, 4 धाबा उरलेले अजूनही. 2 चेंडू मधील 1 चेंडू फुलटॉस. सिद्धेश साड हलकेच ऑन ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय गोशांकी क्षेत्रामध्ये एकेरी धाब्यासाठी. पुन्हा एकदा फुलर लाईन मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल येतोय. पुन्हा एकदा एक धावेनिशी पुढे सरकवण्याचा प्रयत्न आहे, कारण माहिती आहे निश्चित असा संदेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश वर्सेस सिद्धेश हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने मॅन फ्रॉम मालवणचा सिद्धेश, एका बाजूने मॅन फ्रॉम कुडाचा सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. ते बरवडी एक्सप्रेस सिद्धेश सावंत. पुन्हा एकदा हलकेच 1 धाव एकेरी धावण्याची धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सिंगल 1 धावा. आपण पाहतोय मैदानावर प्रत्येक चेंडू गणिक 1 धावा घेणं. 9 चेंडू 9 धावा आत्ताचं समीकरण. उरलेले 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॉल इक्वेशन आहे. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सिद्धेश सावंत गोलंदाजी मार्कवर तर स्ट्राईकवर आहे सिद्धेश साड. दोन्ही सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू निघतोय टॅप मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये. त्याची रिधाव मैदानावर दुसऱ्या चेंडूने त्या ठिकाणी सामना चालू होतोय. हा चेंडू यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडूचा प्रवास आपण पाहतोय मैदानावर थोडासा खाली राहतोय. आता मात्र 8 चेंडू 9 धावांची गरज. येणारे 8 चेंडू 9 धावा हे लक्ष. विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती असेल दोन्ही संघ. डॉट येऊ शकला असता चेंडू. आपण पाहतोय मैदानावर बॅटचा संपर्क येताना दिसत नाहीये सिद्धेश साडचा. संजयसाठी पहिला चेंडू सिद्धेशच्या माध्यमातून. खराब चेंडू आपण पाहतोय. पिचिंग थोडंसं मागे राहत आहे. प्रेशर बनला होता, निश्चित स्वरूपाने दबाव आला होता. मात्र एका चेंडूने त्या ठिकाणी दबाव पटकन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदललंय. आता मात्र ते 6 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टॅप मध्ये घोषित क्षेत्रामध्ये. चेंडूचा प्रवास 1 धाव निघते. पुन्हा एकदा श्रीधर आक्रमण केलं. यावेळेला आपण पाहतोय रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ते अर्थातच संजय वराडकर आणि साथीला असेल. सिद्धेश ऑफ कटर कधी लेग कटर दोन्ही बाजूने चेंडू वळवू शकतो. निश्चितच कशा पद्धतीने मैदानावर एक किमाला हो यावेळेला 4 धावा मिळतील. 4 धावा मिळतील. चेंडू जर या ठिकाणी हाताला लागून गेला असेल षटकारासाठी तर त्या फक्त 4च धावा मिळतील. बॅनर हिट झाला चेंडू तरच 6 धावा आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. तरी देखील हा सामना समाप्त होतोय. सामना विजय होतोय तो अर्थातच सुधीर सेबन आडवण संघ. विनंती असेल जय भवानी.